नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. 2 दिवसापूर्वी यूट्यूबवरती मी जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी माझ्या सासरकडच्या लोकांकडून मला काय त्रास झाला आहे ह्या 3-3.5 वर्षामध्ये ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगितले. मी विचार पण केला नव्हता एवढा मला रिस्पॉन्स भेटला या व्हिडिओमध्ये. व्ह्यूज खूप आले, सगळ्यांनी कमेंट्स खूप चांगल्या दिल्या. मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची खूप रिस्पेक्ट करते आणि त्यानंतर त्या कमेंट्सला मला प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय देता नाही आला. त्याच्यामुळे त्या काही कमेंट्समधल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. काही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिले होते आणि पुढे लिहिले होते, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हो, स्वामींमध्ये एवढी ताकद आहे की आज ही जी मुलगी तुमच्यासमोर बोलत आहे हीच मुलगी काही दिवसांपूर्वी पूर्ण खचून गेली होती आणि ही फक्त स्वामी कृपा आहे ज्यांनी मी एवढी स्ट्रॉंग झाले आणि आज मी तुमच्या समोर येऊन बोलत आहे आणि कोणाचाही कसल्याही लोकांचा विचार न करता आज मला जे वाटतं ते मी तुमच्यासमोर आणत आहे. त्या दिवशी जेव्हा मी व्हिडिओ बनवला त्याआधी मी डॉक्टर गौरी पालवे यांची जी न्यूज आहे ती टीव्हीवर पाहितली आणि वाटलं की आज जर गौरी आपल्यामध्ये असती तर तिने सांगितलं असतं की माझ्यासोबत काय झालं ते. तिने सांगितलं असतं की ही हत्या होती की आत्महत्या होती. त्यामुळे मला वाटलं हे लोक मला सरेआम धमक्या देत आहेत जीवे मारण्याच्या. जर या लोकांनी कधी माझ्यासोबत असं केलं तर पूर्ण समाज, मीडिया हे सगळे लोक पुन्हा म्हणणार की ह्या मुलीने आत्महत्या केली आणि पुन्हा एकदा एका मुलीच्या हत्येचं रूपांतर आत्महत्यामध्ये हे सगळे लोक करणार. त्यानंतर मी माझ्या आईवडिलांकडे गेले, त्यांना बोलले तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला मी इम्पॉर्टंट आहे का हा समाज इम्पॉर्टंट आहे. तर माझ्या आईवडिलांनी 1 सेकंद पण विचार न करता मला परमिशन दिली की तुला जे योग्य वाटेल ते तू कर, आम्ही तुझ्या सोबत आहेत. जेव्हा हा व्हिडिओ बनवल्यानंतर हा व्हिडिओ माझ्या मनामध्ये कुठेतरी एक भीती होती की ह्या व्हिडिओने मी माझ्या आईवडिलांची बदनामी तर करत नाही ना. मला समाज काय म्हणेल, माझे नातेवाईक माझ्या आईवडिलांना काही बोलणार तर नाहीत ना, ही भीती मनामध्ये ठेवून मी हा व्हिडिओ बनवला. पण जेव्हा मी हा व्हिडिओ टाकला तर माझा भ्रम होता हा, असं मला वाटलं. ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या, परदेशातल्या लोकांनी आणि बाहेरील राज्यातल्या लोकांनीसुद्धा ह्या व्हिडिओला एवढा रिस्पॉन्स दिला, हा फक्त माझा व्हिडिओ आहे म्हणून रिस्पॉन्स देऊ नका. अशा कित्येक महिला आहेत ज्यांना आत्ता मदतीची गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मुलींना एवढी ताकद आली पाहिजे हा व्हिडिओ बनवून की त्या समाजाच्या समोर येऊन त्यांच्यासोबत काय घडत आहे ते न भीता सगळ्यांच्या समोर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही हा व्हिडिओला एवढा सपोर्ट केला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. जेव्हा या व्हिडिओला ज्या कमेंट्स आल्या त्या वाचल्यानंतर मला हे निदर्शनास आले की ह्या समाजामध्ये कित्येक महिला अशा आहेत ज्यांना हा त्रास होत आहे. पण जी भीती माझ्या मनामध्ये व्हिडिओ बनवताना आली समाजाबद्दल, नातेवाईकांबद्दल, माझ्या आईवडिलांच्या इज्जतीबद्दल, हीच भीती खूप साऱ्या मुलींना होते आणि त्यामुळं त्या समोर येत नाहीत आणि त्यामुळं ह्या मुली त्या नराधमांच्या शिकार हा जो मुलींवर अन्याय होत आहे हा पर्टिक्युलर एका जातीमध्ये होत नाही, हा प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे अन्याय चालू आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारे त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. हा अन्याय सगळ्यांमध्येच चालू आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की तुम्ही या प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये मुलींच्या तुम्ही राजकारण आणू नये आणि तुम्ही जातीवाद करू नये. सगळ्यांनी सोबत यावे, जातीचा आणि कोणत्याही समाजाचा विचार न करता सोबत यावे आणि कोणाचंही लेकरू असो त्याला तुम्ही सपोर्ट करावा. तुम्हाला आज कुठेतरी असं वाटत असेल, असा गैरसमज असेल की ही डॉक्टर स्नेहल घुगे ही डॉक्टर गौरी पालवेसाठी पुढं येऊन तिला सपोर्ट करत आहे कारण ती वंजारी आहे म्हणून, तर हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. आज गौरी पालवे असो किंवा कोणीही हा असो, जिच्यावर अन्याय होत असेल तिच्यासाठी मी तिच्या न्यायासाठी लढणार आणि माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे, अशा प्रकरणामध्ये सगळे एकत्र या
आणि ह्या नराधमांना धडा शिकवा, म्हणजे आपल्या मुली वाचतील, आपल्या मुली मरणार नाहीत. मी काही कमेंट्स वाचल्या ज्याच्यामध्ये खूप जणांनी लिहिलं होतं की तू आत्महत्या करू नको किंवा असा चुकीचा निर्णय घेऊ नको. तर असा काही गैरसमज करून घेऊ नका. मी आत्महत्या वगैरे कधीही करणार नाही. जर मी आत्महत्या केली तर मी लोकांसाठी कशी लढणार, मी स्वतःसाठी कशी लढणार, मला ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना मी शिक्षा कशी देणार, त्याच्यासाठी मी जिवंत पाहिजे ना, तरच मी त्यांना शिक्षा देऊ शकेल ना. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा. मी त्याच्यामध्ये असं काहीही बोललेलं नाही आहे. उलट मी मुलींना असे काही पाऊल उचलू नका, या लोकांना धडा शिकवा अशीच बोलली आहे. आपल्या सावित्रीबाईंनी पूर्ण त्यांचं आयुष्य झिजवलं मुलींसाठी, महिलांसाठी, आणि माझ्यासारख्या प्रतिसावित्री निर्माण केल्या ज्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि सावित्रीबाईंची आपल्या एकच शिकवण होती, लढायचं, रडायचं नाही. आणि मी त्या सावित्रीबाईची मुलगी आहे. माझी सगळ्या मुलींच्या पालकांना एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलीला जसं स्वयंपाक करायचं शिकवता तसं तुमच्या मुलीला शिक्षण आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पण शिकवा. कारण की जेव्हा आपण आपल्या लेकरासोबत नसतो तर अशा भुरट्यांपासून त्याला स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे, ही शिकवण तुम्ही तुमच्या मुलींना द्या. आणि सर्व पुरुषांना हे सांगू इच्छिते की मी हा जो व्हिडिओ आहे तो सर्व पुरुषांसाठी नाही बनवलेला. 100%पैकी 80% पुरुष असे आहेत जे महिलांचा खूप रिस्पेक्ट करतात, त्यांना मान देतात. पण जे 100%पैकी जे 20% लोक आहेत, 80 सोडल्यानंतर 20% जे आहेत ना, त्या 20% पुरुषांमुळे बाकीच्या पुरुष जातींना कलंक लागलेला आहे. आणि अशा पुरुषांमध्ये माझे पती रवींद्र महादेव घुगे हे मोडले जातात. आणि त्यांचा फोटो पण मी तुम्हाला दाखवत आहे. हाच तो रवींद्र महादेव घुगे आहे, माझा पती, जो गेल्या 11 महिन्यापासून मला मारहाण करून पळून गेला आहे आणि आता दुसऱ्या लग्नाची तयारी करत आहे. जर हा व्यक्ती कुणाच्या संपर्कामध्ये आला असेल लग्नासाठी तर त्याच्यावर योग्य ती ॲक्शन घ्या. हा व्यक्ती आणि ह्याची पूर्ण फॅमिली फ्रॉड आहे. जर हे तुमच्या कोणाच्या संपर्कात आले लग्नासाठी तर सावध राहा आणि योग्य ती ॲक्शन घ्या. जेव्हा अशा घटना समाजामध्ये घडतात तेव्हा सगळा समाज मुलींच्या पालकांना हा सल्ला देतो की घटस्फोट घ्या आणि मोकळे व्हा. तर घटस्फोट घेणे आणि मोकळे होणे हा सोल्युशन नाही आहे. मला हे सांगा, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जर एका घटस्फोटित मुलीचं जर दुसरं लग्न झालं तर त्या मुलीला समाजामध्ये जेवढी रिस्पेक्ट पहिल्या लग्नानंतर भेटते तेवढीच रिस्पेक्ट समाजामध्ये दुसऱ्या लग्नामध्ये भेटते का? आणि मुलींनी आयुष्यभर एक्झामच देत राहायची का, परीक्षात देत राहायची का की हा चुकीचा निघाला? जर तिने दुसरं लग्न केलं आणि दुसरा त्यापेक्षा जर खराब निघाला तर हाच तो समाज आहे ज्याने सल्ला दिला होता घटस्फोट घे म्हणून. हाच तो समाज त्या मुलीला म्हणणार की नाही, मुलीमध्येच काहीतरी दोष असणार म्हणून. त्याच्यामुळे कधीही आपली चूक नसताना अशा नराधमांना घटस्फोट देऊ नका आणि ह्यांना धडा शिकवा आणि अजून एका मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून यांच्यापासून वाचवा. नवऱ्याचं अफेअर आहे, त्यामध्ये तो घरी टॉर्चर करतो, मारहाण करतो, त्यामध्ये त्या मुलीचा काय दोष? त्या मुलीनी तर खूप स्वप्न बघून लग्न केलेलं असतं. हा स्वतः माणूस, ह्याला दर 3 वर्षाला जर मुली चेंज करायची सवय असेल तर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच आयुष्यभर राहा ना. तुम्ही लोकाच्या लेकराचं वाटोळं का करता? आणि जेव्हा तुमचं मन भरतं त्यावेळेस तुम्ही डिवॉर्स घेण्यासाठी त्या मुलीला मजबूर करता आणि तुम्ही फालतू असताना त्या मुलीला घटस्फोटाचा डाग लावता. त्यामुळे जर तुम्ही लिव्ह इनमध्ये असाल आणि तुम्हाला एका मुलीवर स्टेबल राहायची सवय नसेल तर तुम्ही लग्न करू नका. अशा वेळेस घटस्फोटाची सेटलमेंट अशा प्रकारे पाहिजे की घटस्फोटाच्या कागदपत्रावर मुलीच्या फायनल सह्या होण्याच्या आधी ह्या भुरट्यांची नसबंदी केली पाहिजे सरकारने. अशा व्यक्तीला माझी चूक नसताना मी कधीही घटस्फोट देणार नाही. कारण की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक संघर्ष कन्या आहे व संत भगवान बाबा व गोपीनाथ मुंडेंच्या विचारसरणीवरती चालणारी एक मुलगी आहे. मुंडे साहेबांनी आपल्या सर्वांना काय शिकवण दिली आहे?
मोडेल पण वाकणार नाही मी. आणि खरंच आज छत्रपती शिवरायांची आठवण येते की अशा घटना जर त्यांच्या स्वराज्यामध्ये घडल्या असत्या तर नक्कीच छत्रपतींनी अशा व्यक्तीचा चौरंग करून भर गावामध्ये गावाच्या शिवावर मांडलं असतं. आज समाजामध्ये 100%पैकी 90% मुलींवर अत्याचार चालू आहेत. मग ते गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव तुम्ही बिलकुल करू नका. कारण तुम्हाला गैरसमज झाले. कमेंटमध्ये मी वाचलं काही लोकांना गैरसमज झाले की माझा नवरा खूप श्रीमंत आहे. तर नाही, माझा नवरा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि हेच पाहून माझ्या वडिलांनी हे नातं केलं होतं की गरीब घरात मुलगी देतो, गरिबीतून वरती आलेला मुलगा आहे आणि हा मुलगा आपल्या लेकराला त्रास देणार नाही भविष्यामध्ये आणि आपलं लेकरू सुखाने राहीन, थोडं कमी पैसे कमवून पण सुखाने राहीन, हाच विचार करून माझ्या वडिलांनी हे नातं केलं होतं. पण आम्हाला नव्हतं माहिती हा गरिबीतला शेतकऱ्याचा मुलगा पण एवढा माजलेला असेल म्हणून. पण सर्वच तसे नसतात, हा पण एक गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. जर 100%पैकी 90% मुलींना जर अत्याचार होत असेल, मग तो श्रीमंत घरात असो किंवा गरीब घरामध्ये असो, तर मुलींच्या पालकांनी 90% मुलींच्या पालकांनी मुलींना घटस्फोट घेऊन घरी आणणे हे कितपत योग्य वाटते तुम्हाला? जर हेच करायचं असेल तर मुलींचे लग्न करण्याची गरजच काय? आणि तुम्ही जेव्हा त्या नराधमांना मोकळे करता, तुम्ही त्या नराधमांना अजून मुलींचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी तुम्ही त्यांना मोकळं सोडता. हा कायदा मुलींना न्याय देण्यासाठी बनवला आहे. ह्या लोकांना, ह्या नराधमांना, ह्या मूर्खांना नीट करण्यासाठी बनवलेला आहे. ह्या कायद्याचा वापर करा, स्वतंत्र राहा, लढा, शिका, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि ह्या लोकांना माफ करू नका. आपल्या देशातील न्यायालयीन प्रोसिजर डिवोर्सच्या बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीमध्ये एवढी स्लो झालेली आहे की जर मुलाला घटस्फोट पाहिजे असेल ना, तर ते काय करतात, घटस्फोटाची केस टाकायची. मग मुलीकडचे टॉर्चर होतात, मुली टॉर्चर होतात की आपल्या मुलींचे आईवडील विचार करतात, अरे आपल्या मुलीचं वय वाढत चाललंय म्हणून मेंटल टॉर्चर करून आणि समाजाच्या दबावामध्ये येऊन त्या मुलीची चूक नसताना त्या नराधमाला घटस्फोट देऊन मोकळं करतात. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा डिवोर्सच्या केसेससुद्धा फास्ट ट्रॅकमध्ये टाकल्या पाहिजे, जेणेकरून मुलींचे आयुष्य बर्बाद होणार नाही 10-10 वर्ष घटस्फोटाची केस खेळण्यामध्ये. माझे सासरचे लोक, माझी नणंद सरपंच योगिता संजय शानप, माझा दीर श्रीराम घुगे आणि माझी जी सासू आहे आशा घुगे, हे मला म्हणतात की आम्ही कोर्टामध्ये केस टाकून देऊ, तू आयुष्यभर, तुला डिवोर्स द्यायचा नाही ना, तू आयुष्यभर कोर्टाची केस लढत बस, आम्ही त्याचं इकडं दुसरं लग्न लावून देऊ, त्याला एक लेकरू होऊपर्यंत तुझ्यासमोर त्याला येऊ पण देणार नाही आम्ही आणि तू ते लग्न प्रूफ पण करू शकणार नाही. आणि तो जो हरामखोर आहे ना श्रीराम घुगे, हाच तो व्यक्ती आहे ज्याच्यामुळे माझा संसार पूर्णपणे मोडला आहे. आणि हाच तो व्यक्ती आहे जो माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करण्यासाठी आता त्याची तयारी करीत आहे, मुली शोधित आहे. त्या हरामखोराचा फोटो तुम्हाला दाखवते. तो जर कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, कुणाला दिसला, कोणत्या स्थळासाठी आला, तर पायातली चप्पल काढा आणि त्याचं तोंड झोडा. हा आहे माझा तो धीर, त्याचं नाव आहे श्रीराम महादेव घुगे. या प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये महिला आयोग काय मदत करतं हे मी स्वतः 1.5 वर्षापासून अनुभवत आहे. फक्त एक जो ईमेल आहे तो करतात, संबंधित पोलीस स्टेशनला एक मेल आपल्याला करतात, त्यानंतर झाले त्यांचे काम. त्यानंतर पोलीस काय ॲक्शन घेतात ते तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. अशा प्रकरणामध्ये त्यांना भेटायला वेळ नसतो, मुली मरूपर्यंत त्यांना भेटायला वेळ नसतो. जेव्हा मुली मरतात मग त्यांच्या आईवडिलांकडे जातात फॉर्मॅलिटी करण्यासाठी, स्वतःच्या पक्षासाठी, राजकारणासाठी आणि फक्त मीडियासमोर येण्यासाठी. बस एवढाच उद्देश आहे त्यांचा. मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ही विनंती करू इच्छिते की डॉक्टर गौरी पालवे असो, 3.5 वर्षाची बलात्कार केलेली मुलगी असो, डॉक्टर संपदा मुंडे असो किंवा वैष्णवी हगवणेताई असो, अशा केसेसला फास्ट ट्रॅकवरती घेऊन निकाल लावला पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा झालेली जनतेला पाहायला भेटली पाहिजे. व मुलींच्या पालकांना, त्यांच्या लेकराला ज्यांनी अशा प्रकारे मारले, ते पालक जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्यासमोर त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. तरच हा योग्य न्याय ठरेल.
तरच मुलींवर होणारा अन्याय कुठंतरी थांबेल. या नराधमांना भीती वाटेल काही करण्याआधी. अशा केसेसला असा विचार करून न्याय द्या की त्या ठिकाणी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही कसा न्याय केला असता. त्याच प्रमाणे या मुलींना, फक्त ह्या ज्या नाव घेतल्या त्या मुली नाही, बाकीच्या सगळ्या मुलींना न्याय द्या. आणि मुली मरूपर्यंत थांबू नका. जेव्हा स्वतःहून मुलगी सोशल मीडियावरती येऊन स्वतःवर झालेला अन्याय सांगते, तुम्हाला महिला आयोगमध्ये येऊन ॲप्लिकेशन करते, तर तिला भेटा, तिला मेल करू नका. ती कोणत्या परिस्थितीमधून जात आहे ते जाणून घ्या, तिच्यासाठी वेळ काढा. जे पद तुम्हाला दिलेलं आहे ते महिला आयोगाचं पद जे आहे ते तुम्हाला महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी दिलं आहे. त्यांना घटस्फोटाचे सल्ले देणं बंद करा. आपल्या भारतामध्ये एका दिवसामध्ये, एका रात्रीतून नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीतून लॉकडाऊन पडू शकते. तर एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती बलात्कार जेव्हा होतो तर त्या नराधमाला एका रात्रीमध्ये डिसिजन घेऊन फाशी का होऊ शकत नाही? जो माणूस, जो व्यक्ती, जो आरोपी आहे तो त्याचा स्वतःचा गुन्हा कबूल करत आहे. आता अजून काय प्रूफ करणं बाकी आहे? जर तुम्हाला त्या मुलीच्या, त्या चिमुकलीच्या आईवडिलांना न्याय देता येत नसेल, देऊ शकत नसताल तुम्ही, तर त्याला पब्लिकच्या हवाली करा. पब्लिक असा न्याय देईल त्याला की पुन्हा म्हणून कोणत्याही नराधमाच्या स्वप्नामध्ये सुद्धा असं कृत्य करण्याचा विचार आला नाही पाहिजे आणि त्याच्या अंगावर काटा आला पाहिजे. अशा प्रकारे पब्लिक त्याला न्याय देईल आणि त्या मुलीला, त्या चिमुरडीला न्याय भेटेल. अशा गोष्टीमध्ये एवढा विचार करण्याची काहीही गरज नाही आहे. एका दिवसामध्ये त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते जेव्हा तो स्वतःहून त्याचा गुन्हा कबूल करू शकतो. मी डॉक्टर गौरी पालवेच्या आईवडिलांना हेच सांगू इच्छिते की जरी आज तुमची एक डॉक्टर मुलगी तुमच्यासोबत नसेल, तरी आज ही डॉक्टर मुलगी तुमच्यासाठी लढेल. मी तुम्हाला न्याय भेटून देईल. कारण मला माहिती आहे की आईवडिलांवर काय जातं. आज सगळे विसरताल, तुम्ही मीडियावाले विसरतील, प्रशासन विचारेल, हे सगळे राजकारणी विसरून जातील. पण ज्यांच्या पोटाचा गोळा गेला आहे ना, त्याला समजतं की आपलं काय आपण गमावून बसलो आहे. त्यामुळे मी त्यांना हे सांगू इच्छिते, मी लवकरात लवकर तुमची भेट घ्यायला येणार आहे गौरीच्या आईवडिलांची. आणि त्यांना मी हे सांगू इच्छिते की आपण सगळे मिळून, तुम्हाला सगळ्यांना पण हे सांगू इच्छिते की आपण सगळे मिळून आपल्या गौरीला किंवा बाकीच्या आपल्या सगळ्या भगिनींना न्याय देऊ. आणि अशा नराधमांची जी हिंमत होती, त्यांची हिंमत कायमस्वरूपी खुंटून जाईल आणि त्यांची हिंमत होणार नाही कोणाच्या लेकराचा जीव घेण्याची. अशी शिक्षा आपण त्यांना देऊ. आणि एवढं बोलून मी माझा व्हिडिओ संपवते. माझ्याकडून, माझ्या बोलण्यामधून जर कोणाला काही, कोणाचे मन दुखवले असतील तर त्याबद्दल मी माफी मागते.